श्री स्वामी समर्थ। कुलदेवतेची उपासना, कुंडलिनी शक्ती जागृत होते। आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो। त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात। आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते। कुलदेवता या शब्दाचा अर्थ, कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो। ती देवता म्हणजे कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते। कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती। तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले। कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व। शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो। म्हणूनच आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम 1 ते 2 घंटे आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा। समजा कुलदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप करावा। विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा। ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते। श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते, परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे। त्याप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही। ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।